माळाकोळी येथील हे 12 ज्योतिर्लिंग मंदिर भक्तांसाठी अत्यंत खास आहे, कारण इथे भारतातील सर्व 12 पवित्र ज्योतिर्लिंगांची प्रतिकात्मक स्थापना करण्यात आली आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सायली पाटील. आज आपण एका अतिशय सुंदर, भक्तिमय आणि मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणी आलो आहोत. आजचा माझा अनुभव आणखी खास बनला, कारण मंदिरात जाण्याआधीच मला भेटले काही प्रेमळ आजोबा. आधी हे व्हिडिओज बघा तुम्ही. जसं माहिती मंदिराविषयी ज्योतिर्लिंग 12 रोहितच सांगितलं तिथं पिंड आहेत 12. 12 पिंड. हा पिंडी आहेत परमेश्वर इथलेच आम्ही. तुम्ही कुठल्या आम्ही विष्णुपुरी. विष्णुपुरी मूर्ती, हा. राम लक्ष्मणाची मूर्ती, हा. गणपतीची मूर्ती. तुम्ही इथलेच आहो? हा. कधीपासून म्हणजे तुमचं सगळं आजी आकापासून आम्ही तिथे आजाला माहिती. व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलात की मंदिराच्या कमानीजवळच दोन आजोबा निवांत बसले होते. मी सहजच त्यांच्याजवळ गेले आणि मंदिराबद्दल माहिती विचारली, आणि खरंच सांगते, त्यांनी इतक्या गोड हसत आणि आपुलकीने मला मंदिराचा इतिहास सांगितला की मन अगदी भरून आलं. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच समाधान होतं. मंदिरात जाण्याआधीच माझं मन प्रसन्न झालं. कधी कधी अशी व्यक्ती भेटतात की त्यांच्या साधेपणातच देवाचं दर्शन होतं. त्यांना देशभर फिरून सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणं शक्य नसते. त्यांच्यासाठी हे मंदिर म्हणजे एकाच ठिकाणी संपूर्ण ज्योतिर्लिंग यात्रा करण्यासारखं आहे. या मंदिरात शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाळेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर, घृष्णेश्वर. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं धार्मिक महत्त्व वेगळं आहे. आजोबांशी झालेला संवाद आणि मंदिराचं दिव्य वातावरण मला एक गोष्ट शिकून गेलं. श्रद्धा फक्त देवाच्या मूर्तीत नसते, तर चांगल्या माणसांच्या मळ वागण्यातही असते. आणि मंदिरात फक्त 12 ज्योतिर्लिंगच नाही, तर मंदिर परिसरात भगवान राम, सीतामाता, लक्ष्मण, नंदी महाराज, भगवान गणेश, मारुती आणि श्री दत्तात्रय भगवान त्यांच्या सुंदर मूर्तीही आहेत. तर गाईज, भक्तीचा हा सुंदर प्रवास इथेच संपतो, पण मनातली श्रद्धा कायम राहणार. हर हर महादेव. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. स्टे ट्यून. बाय.